तर मित्रांनो मी आता आलो आहे अष्टमी येथे, अष्टमी मॉलला, आणि साप जो आहे तो आतमध्ये आहे. माझ्या आधी एक सर्पमित्र येऊन गेला पण त्याला साप सापडला नाही. सँडबॉ आहे, दुर्गागोणस आणि बिनविषारी जातीचा साप आहे आणि तो या आतमध्ये आहे. आणि आपण बघू शकता बरेच लादी फोडलेले किचनमधले लोक राहतात. आणि बिल जो आहे तो खूप आतमध्ये आणि घरामधली लादी आहे. मित्र साप जो आहे तो एक बिनविषारी आहे पण या लोकांची समज थोडी वेगळी आहे. इस भाई में बहुत जोर है, बहुत ताकत लगा रहा है. पकड़ हे पण दादा विषारी आहे. मित्रांनो बघू शकता बराच वेळ खोदल्यानंतर असा बाहेर पडलेला आहे. आणि एक सँडबॉ म्हणजेच डोरक्यागोणस, एक बिनविषारी जातीचा साप जो की आपल्याकडे रायगड जिल्ह्यामध्ये शेतामध्ये सापडला जातो. काही लोकांचं म्हणणं असं आहे की हा साप चावल्यानंतर जिथे पण बाईट होते तिथे सुजला जातो, म्हणजेच फूक मारतो, असा गैरसमज आपल्या रायगडमध्ये ह्या सापाबद्दल आहे. पण असं काहीच नाही, पूर्णपणे बिनविषारी जातीचा साप आहे. रसल स्वायपर म्हणजे घोणस साप, त्या सापाप्रमाणे हा साप अटॅकच्या पोझिशनला असतो नेहमी. तर बघू शकता तुम्ही किती फास्ट आहे. म्हणजे याचा अटॅकसुद्धा जो रसल वायपर म्हणजे घोणस साप जसा अटॅक करतो ना, सेम त्या पोझिशनलाच अटॅक करतो. तर बराच वेळ खोदल्यानंतर हा साप इथे सापडलेला आहे. तर याला आता आपण पहिले पॅक करूया. मित्र आपण सापाला पहिले बाहेर घेतो आहे कारण खूप लोकांचा गैरसमज आहे सापाबद्दल. मी बाहेर घेतो याला. सुस्त असा हा साप असणार आहे. खूप शांत पद्धतीने राहतो. आपण पकडलं तो होता ना तिकडे पण पकडला होता गाडीमध्ये. मग तोच मी तुला म्हणतो ना पुढचा एक अशी भेट मेरे को. तुम्ही मला धरा.